प्रयत्न होते ही स्वागतार्ह गोष्ट आहे की वीर सावरकरांची जी पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती ती सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे। हा आपला ठेवा आहे। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमधील राहतं घर सरकारनं ताब्यात घेतलं आणि तिथे एक मेमोरियल केलं। आम्ही त्याचं स्वागत केलं। आता एक तलवार आणलेली आहे। कोणती तलवार आहे? त्या तलवारीवरून वाद सुरू आहे। ही तलवार खरी की खोटी? बरोबर आहे। वाघनख, त्या वाघनखांविषयी वाद। भवानी तलवार आणण्यासंदर्भात चर्चा होते। वाघनख प्रचंड गाजावाजा करून आणली। त्या वाघनखांचं पुढे काय झालं? कुठे आहेत वाघनख? कुठे फिरवली जात आहेत? निवडणुकीच्या आधी त्याची प्रदर्शनं भरवली मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या। आता वाघनखांचं काय झालं? वीर सावरकरांच्या आता मोदूजी ते नागपूरच्या भोसल्यांची तलवार आणली जाते असं मी म्हणतो। 56 लाख रुपये खर्च करून विकत घेतली जाते। ठीक आहे, पण काल वीर सावरकरांची जी पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती ती आणण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक भूमिका व्यक्त केलेली आहे। बॅरिस्टर ही पदवी, आणि त्याला काय कोणी विरोध करण्याचं कारण नाही, पण खरी पदवी आहे। माझं असं म्हणणं आहे, खरी पदवी आहे। वीर सावरकर हे बॅरिस्टर आहेतच। तो कागदाचा तुकडा जरी जप्त केला असला ब्रिटिशांनी तरी आम्ही त्याला बॅरिस्टर म्हणतो, बॅरिस्टर मानतो। पण या देशाची मागणी जी आहे ती वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची। काल सुद्धा दिल्लीमध्ये सोहळा झाला ना पद्म पुरस्कारांचा, अशा प्रमुख पुरस्कारांचा। आम्हाला वाटत होतं की यावेळेला तरी सावरकरांना भारतरत्न दिलं जाईल। आम्ही किती काळ वाट पाहिली। बाकी तुम्ही पदव्या आणा, त्यांचे कपडे आणा, त्यांची टोपी आणा, सर्व काही आणा, पण सावरकरांचा खरा सन्मान कशात आहे? त्यांच्या विचारधारेचा। तर तो त्यांना भारतरत्न ही पदवी देऊन टीकाकारांची तोंड बंद करणार। आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने ती शिफारस का केली नाही? आणि मोदी आणि शहांनी त्यांच्या पूर्ण अखत्यारीत असताना, हातात असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? हा साधा प्रश्न आमचा। बॅरिस्टरची पदवी आणा, अमुक आणा, तमुक आणा, तुम्ही तिकडे जिथे त्यांनी समुद्रात उडी मारली तिथे जाऊन तुम्ही डोकं टेकाल, हे वर्षानुवर्ष आम्ही करतोच आहोत। त्यासाठी आम्हाला मोदी आणि शहांची आणि फडणवीसांची गरज नाही आहे। स्वातंत्र्यवीर ही त्यांना सर्वोच्च पदवी या महाराष्ट्रानं दिलेली आहे। वीर ही मोदी शहांनी दिलेली नाही किंवा भाजपने दिलेली नाही। जेव्हा देवेंद्र फडणवीसांचा जन्म झालेला नव्हता तेव्हा ही पदवी महाराष्ट्रानं त्यांना दिलेली आहे। महाराष्ट्रानं वीर सावरकरांचा सन्मान केला आणि तुम्ही राजकारण करा। भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे असं म्हणतात की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काही फरक पडत नाही। या दोघांची ताकद ती काय? एकाकडे 20 आमदार आणि दुसऱ्याकडे 0 आमदार, 20 अधिक 0, काही ताकद निर्माण होत नाही, हे एक त्यांचं विधान आहे। आणि दुसरं त्यांचं असं विधान आहे की दोन्ही ठाकरेंना पाकिस्तानात पाठवा असं म्हणाले। असं कोण म्हणतंय? राणे। माझा असा प्रश्न आहे राण्यांना, पाकिस्तानात कोणाला पाठवायचं हे आम्ही भविष्यात ठरवूच, पण तुमचे मोदी ज्यांनी पाकिस्तान विरुद्ध दंड थोपटले होते ते दंड पिचके आहेत का? प्रेसिडेंट ट्रम्पने दम भरतात पाकिस्तानात घुसलेल्या सैन्याला माघारी का बोलवलं हे आधी नारायण राणे यांनी स्पष्ट करावं। ऑपरेशन सिंदूर जे चालवलं आणि पाकव्याप्त काश्मीर आता आम्ही ताब्यात घेणार अशी गर्जना भाजपवाल्यांनी केली,
मोदींनी केली, त्याचं काय झालं याचं उत्तर त्यांनी द्यावं. पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचं की मोदींना पाठवायचं? आम्ही नाही गेलो पाकिस्तानमध्ये. नरेंद्र मोदी नवाज शरीफचा केक कापायला गेले. ते बहुतेक राणे विसरलेले दिसते. नवाज शरीफचा केक कापायला कोण गेलं? तर तुमचे नरेंद्र मोदी गेले, मिस्टर राणे. आम्ही नाही गेलो कधी. आणि त्याने आपला वयाचं तरी भान ठेवावं. आणि आपलं वय झालेलं, आपल्या टोपाचे केस पण पिकले, त्याचं त्याने भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य करा. प्रगल्भ. तुम्ही कोण आहात? तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात, लक्षात घ्या. जर तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष काढून या दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं. राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आणि एकनाथ शिंदेकडे चोरलेला पक्ष, आणि तुम्ही भाजपच्या आश्रित आहात. माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे 20 आमदार आणि 9 खासदार आहेत. आणि भाजपचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा म्हणा. आकडा मोजा. फक्त पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका, स्वतःचे हे सुद्धा आकडे मोजा. आणि जी लढाई झालीच नाही निवडणुकीत, त्यातला हा विजय. पाकिस्तानमध्ये घुसलेल्या सैन्याचे ज्याने पाय खेचले त्यांच्या शौर्याचे पोवाडे राण्यांनी गाऊ नयेत, एवढंच मी त्यांना सांगतो. राऊतसाहेब, खरं तर तुम्ही काल म्हणाला त्या प्रकरणावर तुम्हाला भाष्य करायचं नाही, पण एक गंभीर प्रकरण समोर आलेलं आहे. राज्यातले मंत्री संजय शिरसाट यांचे चिरंजीव यांच्यावर एका महिलेकडून छळ, मानसिक त्रास अशा स्वरूपाचे गंभीर आरोप आहेत. त्या महिलेने नंतर काही तासात हे दबावाचे विषय असतात, हे कौटुंबिक विषय असतात. त्याच्यामध्ये आमच्यासारख्या नेत्यांनी पडू नये, कारण त्यासाठी महिला आयोग आहे, महिला आघाड्या आहेत, त्यांनी त्याच्याविषयी बोललं पाहिजे. मी स्वतः कधी कोणाच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक विषयावर शक्यतो बोलत नाही, तर बोलू नये. पण तुम्ही ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं, संजय शिरसाट आणि त्यांचे एक चिरंजीव आहे, त्यापेक्षा भयंकर प्रकरण जे असं आहे. या महाशयांनी संभाजीनगरमधलं एक वेदांत नावाचं हॉटेल आणि त्याची प्रॉपर्टी, बरं का, वेदांत म्हणून जे हॉटेल आहे, धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड हॉटेल, अत्यल्प मूल्यावर त्यांनी ते आपल्याकडे ती संपूर्ण प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला आपल्या ताब्यात दिली. आणि जणू ही संपूर्ण प्रॉपर्टी हे जे कोणी महाशय सिद्धांत शिरसाट आहे त्यांनाच मिळावी यासाठी सरकारनं लिलाव प्रक्रिया राबवलेली. 67 कोटी रुपयाला, साधारण 67 कोटी रुपयाला, ही 67 कोटी हा आकडा लहान नाही तरी सुद्धा एका मंत्र्याच्या मुलाकडे 67 कोटी रुपये आहेत, जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे, गोरगरिबांना मदत करणारं जे खातं आहे त्याचा हा मंत्री आहे. 67 कोटी रुपयाला वेदांत हॉटेलची प्रॉपर्टी ह्या महाशयांनी विकत घेतली. मेसर सिद्धांत साहित्य खरेदी पुरवठा असे त्या कंपनीचं नाव आहे. मेसर सिद्धांत मटेरियल प्रॉक्युरमेंट अँड सप्लाय ह्या कंपनीनं लिलावामध्ये ही प्रॉपर्टी विकत घेतली आणि ती प्रॉपर्टी त्यांना मिळावी मूळ किमतीपेक्षा कमी पैशात, म्हणून ही लिलाव प्रक्रिया अत्यंत बेकायदेशीरपणे राबवण्यात. म्हणजे इतर जे टेंडर भरणारे लोक होते त्यांना विशिष्ट रक्कम, म्हणजे अगदी कमी डिफरन्स दाखवण्यात आला. हे आता ह्याच्यावरती हळूहळू येईल सगळं. तरीही मी सांगतो, एक मंत्र्यांचा मुलगा, त्याचा काही आगापिछा नाही, फार महान नाही, उद्योग क्षेत्रात नावलौकिक नाही, 67 कोटी रुपयाला संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते. या महाराष्ट्रामध्ये कुठून आले पैसे? कुठल्या टेंडरिंगमधून आले? कुठल्या कमिशन दलालीमधून आले? एकनाथ शिंदेनी पैसे दिले की अमित शहानी दिले? जे 50-50 खोके आए थे
उनको ज़्यादा मिला क्या, अशा अनेक गोष्टी का ऑप्शन सगळं आहे. केला 67 कोटी रुपये मंत्र्याचा मुलगा हॉटेल विकत घेतो. तुमची मुलं बाळं घेऊ शकतात. या महाराष्ट्रातली बेरोजगारांची संख्या जी पाहता, म्हणजे मंत्र्यांची मुलं 100 कोटीचा प्रॉपर्टी विकत घेत आहे. प्रश्न असा आहे की हे पैसे आले अचानक कुठून? जमिनीतील झाडं उगवली यांची संभाजीनगरला. आणि मंत्री कुठल्या खात्याचे? तर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. आमचा मुलगा 67 कोटीला एक हॉटेल विकत घेऊ शकतो, हा या राज्यातला सोशल जस्टिस आहे. रावसाहेब, आपल्याकडे या व्यवहाराबद्दल काही माहिती आहे का की या व्यवहाराची एक रकमी पैसे अदा केले गेले आहेत की त्याचे हप्त्याने पैसे संदर्भातली पार्टनरशिप मध्ये म्हणजे अशी काही 67 कोटी रक्कम लहान आहे की मोठी आहे? खूप मोठी आहे. मोठी रक्कम. प्रॉपर्टीची मूळ किंमत त्यापेक्षा अनेक पट जास्त आहे. ही जी प्रॉपर्टी आहे त्याची किंमत खूप जास्त आहे. पण ही प्रॉपर्टी 67 कोटीला हे कुणी सिद्धांत संजय शिरसाट नावाचे ग्रस्त आहे, त्यांना दिली. कोण असं त्याची माहिती घ्यावी. अंबादास दानवे जे आमचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी या संदर्भातली सगळ्या प्रक्रियेमध्ये कसा घोटाळा झाला त्या संदर्भातलं सविस्तर पत्र सरकारला लिहिलेलं आहे. आणि लवकरच मी कालच अंबादास दानवे यांच्याशी चर्चा केली. म्हणजे हे प्रकरण तुम्ही समोर आणलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये मंत्री आणि त्यांचे कुटुंबीय कशा प्रकारे लूट करतायत हे जर जनतेला कळू द्या. जनसेवेसाठी वगैरे माननीय बाळासाहेबांच्या विचारासाठी ज्याने पक्ष सोडला बरं का, आणि आमची शिवसेना खरी हे जे काय सांगतायत ती खरी का, तर अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना महाराष्ट्र लुटीचा परवाना दिलेला आहे. गेले 2 दिवस अमित शहा महाराष्ट्रात होते आणि विशेषतः मुंबई दौऱ्यावर असताना आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात त्यांनी चाचपणी केली आणि एक असे संकेत दिलेले आहेत की मुंबई, ठाणे, पुणे स्वबळावर लढता आली तर पहा, अशा स्वरूपाची माहिती मिळते. आणि त्यातही एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर साधारण 107 जागा लढवायची इच्छा किंवा दावा शिंदेंनी अमित शहांकडे व्यक्त केला गेला. बघा, हे जे आहे हे एकाच ताटामधलं सगळं प्रश्न, एकच थाळी आहे. एकनाथ शिंदेंचा पक्ष हा काही स्वतंत्र पक्ष नाही, तो अमित शहांचाच पक्ष. जसे एका कंपनीमध्ये काही सिस्टर कन्सर्न्स असतात मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये, म्हणजे घरातच सगळा प्रॉफिट यावा आपल्या कुटुंबात. त्या दृष्टीनं अमित शहानी ही केलेली रचना आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रातली सगळा लुटीचा माल हा एकाच वन विंडो सिस्टीमने एका ठिकाणी यावा. म्हणून एकनाथ शिंदेचा पक्ष कंपनी, मग पक्ष पण त्या एक कंपनी एकनाथ शिंदेची, एक अजित पवार, ह्या दोन्ही कंपन्या त्यांच्याच आहेत. त्याच्यामुळे हे जे काय आहे वाटाघाटा वगैरे हे सगळं ठरवून चाललेलं आहे. शेवटी ते एकाच ताटातले पदार्थ आहेत, एकच थाळी आहे. आतापर्यंत शिंदेचे आमदार मंत्री ते अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत होते, पण मराठवाड्यामध्ये खुद्द भाजपच्या आमदार मंत्र्यांनी अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शहाकडे नाराजी व्यक्त केली आहे. जिथे भाजपचे उमेदवार जिंकलेले आहेत आणि पराभूत उमेदवार जे आहेत त्यांना अजित पवार ताकद देण्याचं काम करता आहेत, अशा स्वरूपाची तक्रार ही. ह्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी जास्त चर्चा केली पाहिजे. मी कसं काय, हा त्यांच्या एकाच घरातला विषय, एकाच कंपनीतला विषय आहे. भाजपा मुख्य कंपनी आहे आणि बाकी या 2 सबसिडरी कंपनी आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार. या शेअर बाजारामध्ये नवीन कंपन्या ज्या टाकल्या त्या अमित शहांच्याच कंपन्या आहेत. मालकी हक्क अमित शहाकडे आहे. एकनाथ शिंदे प्रायव्हेट लिमिटेड आणि अजित पवार प्रायव्हेट लिमिटेड. त्या पावसाळी प्रकल्पांची शोधपत्रिका काढावी असं शिवसेना म्हणाले. ठीक आहे, काढा म्हणा, जरूर काढा. कल मुख्यमंत्री का एक बयान सामने आया है, स्वतंत्रवीर सावरकर की डिग्री महाराष्ट्र में वापस लाएंगे, किस तरह से देखते हैं? बात ऐसी है, कुछ दिन पहले महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज ने जो अफजल खान का वध करने के लिए वाघ नख बोलते हथियार है, वो लंदन से करोड़ों रुपए खर्च करके लाए थे. उसके ऊपर विवाद है, क्या ये असली है या नकली है.
तो अब वाद में जो बोलते हैं वो गायब हो गए। चुनाव से पहले लाए थे, गांव गांव में घुमा रहे थे। अब वो नागपुर के जो भोसले हैं राजा, उनकी तलवार लाने वाले 70-80 लाख में खरीद कर ला, ये काम करे सर। वीर सावरकर की डिग्री जो है वो स्वतंत्रता संग्राम में ब्रिटिश गवर्नमेंट ने जब्त की। फिर भी हम उनको बैरिस्टर कहते हैं, बैरिस्टर सावरकर, वीर सावरकर। अब ये सरकार इतने 10 साल के बाद बैरिस्टर जी की, सावरकर जी की जो पदवी है अगर ला रही है तो हम उनका स्वागत करेंगे, जरूर स्वागत करेंगे। लेकिन हमारी ये मांग है, डिग्री तो आएगी, वो तो कागज का टुकड़ा है अभी, लेकिन बैरिस्टर साहब, सावरकर साहब को हमने ये कहा है कि उनको भारत रत्न देकर उनका सम्मान आप क्यों नहीं कर रहे? अभी कल भी पद्मश्री, पद्मभूषण, पद्म विभूषण, भारत रत्न सबको दे दिया, तो हमारे वीर सावरकर को आप भारत रत्न कब देंगे? इसका जवाब ना फडणवीस जी के पास है, ना अमित शाह जी के पास है, ना मोदी जी के पास है। सर सवाल ये है कि सर ऑपोजिशन ने जिस तरीके से विदेश में संभाला है गवर्नमेंट को, तो लेकिन इस जगह पे उसकी बात नहीं चर्चा की जाती है, पर लेकिन ये चर्चा जरूर की थी कि हम चौथे अर्थशास्त्र इस पर बन रहे हैं और इस बात को IMF की बात का ये पुरावा बताया जा रहा है, लेकिन ऐसा कहीं पे निकला नहीं सर। है जब पार्लियामेंट चलेगी तो ये सब बातें सामने आ जाएगी। जिस देश में आज भी 85 करोड़ गरीबों को मुफ्त का धान्य देना पड़ रहा है मोदी जी को, वो देश की अर्थव्यवस्था, अगर कोई कहेगा देश की विश्व की सबसे बड़ी अर्थव्यवस्था, जिस देश में सबसे ज़्यादा बेरोजगार है, मालूम है ना, सबसे ज़्यादा बेरोजगारी देश में चल रही है, जिस देश में अब इन्वेस्टमेंट आना बाहर से बंद, ट्रम्प तो 10 दिन रोक रहा है। किस आधार पर आप ये बोल रहे हो? आप किस विषय के ऊपर का ध्यान हटाने के लिए सब लाया है? जापान से हम आगे निकल गए, चाइना से आगे निकल गए, कल बोलेंगे हम ट्रम्प से आगे निकल गए। ट्रम्प ने तो आपका मुंह बंद कर दिया है। चलिए, थैंक यू सर। इंडिया में जाने चाहिए जो सोशल जस्टिस मिनिस्टर है संजय सिरसाट, इनके पुत्र के ऊपर आरोप किया है कि ये उनका फैमिली मैटर है। वहाँ एक महिला आयोग है, यहाँ बहुत सी पॉलिटिकल पार्टियों की महिला नेता है, वो उस पर बात करें, हम उनके ऊपर बात करना ठीक नहीं है। करोड़ों रुपए के लेकिन उस लड़के का एक बहुत बड़ा घोटाला सामने आया है 2 दिन। लगभग 70 करोड़ की प्रॉपर्टी ऑक्शन में ये लड़के ने खरीद ली। एक संभाजी नगर, छत्रपति संभाजी नगर में एक होटल है, उसका ऑक्शन होगा। ये लड़के के पास 70 करोड़ रुपए आए कहाँ से? और बाप का विभाग कौन सा है? तो सोशल जस्टिस। सोशल जस्टिस के बारे में हम ये गरीबों का खाता है, सोशल जस्टिस। लेकिन देखो, सोशल जस्टिस वाला मंत्री का बेटा 70 करोड़ में एक प्रॉपर्टी खरीदता है और वो प्रॉपर्टी सिर्फ उनको ही मिलनी चाहिए। इस तरह से वो ऑक्शन की प्रक्रिया बनाई जाती है। अब हमारे लीडर ऑफ अपोजिशन है मिस्टर दानवी अम्बारास, उसने सरकार को ये सवाल पूछा है और ये सवाल विधानसभा में आ जाए।